वल्लभ जय गिरिवरधारी जय गिरिवरधारी जय जय व्रजजनरञ्जन जय जय यशोदानन्दन जय व्रजजनरञ्जन जय व्रजजनरञ्जन जय यमुनातीरवनचारी जय कुञ्जविहारी जय जय यमुनातीरवनचारी जय कुञ्जविहारी जय गोपीजन वल्लभ जय गिरिवरधारी जय गिरिवरधारी यशोदानन्दन जय व्रजजनरञ्जन जय यमुनातीरवनचारी जय कुञ्जविहारी कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे
गौरनिताय 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 जय गौरनिताय जय जय प्रभुपाद 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 जय जय गुरुदेव 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 निताय गौर हरि बोल हरि बोल हरि बोल हरि बोल हरिनाम संकीर्तनम की जय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। नैमिषे अन्मिक्षे क्षेत्रे ऋषया शौनकादया सत्रं स्वर्गाय लोकाय सहस्रं समम् आसता नैमिषे अन्मिषे क्षेत्रे ऋषया शौनकादया सत्रं स्वर्गाय लोकाय सहस्रं सममासत नैमिषे अन्मिषे क्षेत्रे ऋषया शौनकादया सत्रं स्वर्गाय लोकाय सहस्र सममासत। प्रभु जी नैमिषे अन्मिषे क्षेत्रे ऋषया शौनकादया सत्रं स्वर्गाय लोकाय सहस्र सममासत नैमिषे अन्मिषे क्षेत्रे ऋषया शौनकादया सत्रं स्वर्गाय लोकाय सत्रं माताजींमध्ये नैमिषे अन्मिषे क्षेत्रे ऋषया शौनकादया सत्रं स्वर्गाय लोकाय सहस्र सममासत। नैमिषे अरण्य नावाने प्रसिद्ध असलेल्या वनात अनिमिष क्षेत्रे विशेषतः भगवान विष्णूंचे प्रिय स्थान जे डोळ्यांच्या पापण्यासुद्धा बंद करीत नाहीत ऋषया ऋषी शौनक आदया शौनक प्रमुख सत्रम यज्ञ स्वर्गाय
स्वर्गात ज्यांची स्तुती गायली जाते असे भगवान. लोकाय भगवंतांच्या नित्य सहवासात असणाऱ्या भक्तांच्या प्रसन्नतेसाठी सहस्र एक सहस्र समम वर्षे आसत केला. अनुवाद एवं तात्पर्य शिलप्रभुपादांद्वारा. शिलप्रभुपाद की जय. एकदा श्री सौनक प्रमुख महर्षींनी भगवान आणि त्यांचे भक्त यांना संतुष्ट करण्यासाठी नैमिषारण्य नावाच्या पवित्र क्षेत्रात सहस्र वर्षांपर्यंत चालणाऱ्या एका महान यज्ञाचे आयोजन केले. तात्पर्य. प्रथम 3 श्लोकांत भागवताची प्रस्तावना झाली. आता या महान साहित्याचा मुख्य विषय प्रस्तुत करण्यात येत आहे. भागवताचे व्याख्यान प्रथम श्रील सुखदेव गोस्वामींनी केल्यानंतर नैमिषारण्यात दुसऱ्या वेळी त्या व्याख्यानाचा पुनरुच्चार झाला. वायव्य तंत्रात असे म्हटले आहे की या विशिष्ट विश्वाचे शिल्पकार ब्रह्मदेव यांनी संपूर्ण विश्वाला आवृत्त करू शकेल अशा एका महान चक्राचे चिंतन केले. या महान चक्राची नाभी हे नैमिषारण्य नामक विशिष्ट ठिकाण आहे. त्याचप्रमाणे वराह पुराणात नैमिषारण्याचा दुसरा एक उल्लेख आहे. तेथे असे म्हटले आहे की या ठिकाणी यज्ञ केल्याने राक्षसी वृत्तींच्या लोकांची शक्ती क्षीण होते. या कारणास्तव ऋषींनी अशा प्रकारचा यज्ञ नैमिषारण्यात करण्याचे ठरविले. भगवान विष्णूंचे भक्त त्यांच्या प्रसन्नतेसाठी सर्व प्रकारचे यज्ञ करतात. भक्त भगवंतांच्या सेवेत आसक्त असतात आणि पतित जीव भौतिक अस्तित्वाच्या आनंदात मग्न असतात. भगवद्गीतेत असे म्हटले आहे की भगवान विष्णूंना आनंद देण्याव्यतिरिक्त दुसऱ्या कोणत्याही कारणाकरिता भौतिक जगात जे काही केले जाते ते पुढील बंधनाला कारण होते. म्हणून सर्व कर्मे श्री विष्णूंच्या आणि त्यांच्या भक्तांच्या संतोषार्थ याज्ञिक दृष्टीनेच केले पाहिजेत. यामुळे प्रत्येकाला शांतता लाभेल व सर्वांचा उत्कर्ष होईल. सामान्यपणे थोर ऋषीमुनी जनकल्याणार्थ नेहमीच उत्सुक असतात. त्याचप्रमाणे शौनक ऋषींनी आमंत्रित केलेले ऋषीमुनी या यज्ञ समारंभाला एकत्र आले होते. मंदबुद्धींच्या लोकांना शांतता आणि समृद्धीचा योग्य मार्ग कोणता याची जाणीव नसते. तथापि ऋषीमुनींना तो मार्ग माहीत असतो आणि म्हणून सर्व मनुष्यांच्या कल्याणार्थ ज्यायोगे जगात शांतता नांदेल अशी कर्मे करण्याकरिता ते नेहमी उत्सुक असतात. ते सर्व जीवांचे खरे मित्र आहेत. स्वतः त्रास सोसूनही ते सर्व लोकांच्या हिताकरिता भगवंतांच्या सेवेत सतत निमग्न असतात. भगवान विष्णूंची तुलना एखाद्या मोठ्या वृक्षाशी करता येते. देवी देवता, मनुष्य, सिद्ध, चारण, विद्याधर आणि इतर सर्व जीव हे त्या वृक्षाच्या फांद्या, डहाळ्या आणि पाने आहेत. वृक्षाच्या मुळाला पाणी घातल्याने वृक्षाच्या सर्व भागांचे आपोआपच पोषण होते. ज्या फांद्या आणि पाने वृक्षापासून वेगळी झालेली आहेत त्यांना तृप्त करणे शक्य नसते. वेगळ्या झालेल्या फांद्या आणि पाने यांना जरी पाणी घालण्याचा सर्व प्रकारे प्रयत्न केला तरी त्या फांद्या आणि पाने हळूहळू सुकतात. त्याचप्रमाणे जेव्हा मानव समाज हा वेगळ्या झालेल्या फांद्या आणि पाने यांसारख्या भगवंतापासून वेगळा होतो तेव्हा त्याला पाणी घालून काही उपयोग नाही. जो कोणी तसे करण्याचा प्रयत्न करतो तो आपली शक्ती, उपाय आणि साधने केवळ वाया घालवत असतो. आधुनिक जडवादी समाज हा भगवंतांच्या संबंधापासून वेगळा झालेला आहे. त्यामुळे नास्तिकवादी पुढाऱ्यांच्या सर्व योजना पदोपदी निश्चितच निष्फळ होतात. तरीही त्यांना याविषयी कोणतीही जाणीव होत नाही. या युगामध्ये भगवंतांच्या पवित्र नामांचे सामूहिक रीतीने संकीर्तन करणे हा आध्यात्मिक जागृतीचा संमत मार्ग आहे. भगवान श्री चैतन्य महाप्रभूंनी मार्ग आणि साधने अत्यंत शास्त्रशुद्ध रीतीने दर्शविली आहेत. बुद्धिमान लोकांनी वास्तविक शांतता आणि भरभराट आणण्याकरिता त्यांच्या संदेशाचा लाभ घ्यावा. त्याच हेतूने भागवत पुराण प्रस्तुत करण्यात आले आहे. पुढे हे अधिक विस्ताराने स्पष्ट करण्यात येईल. ओम अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरु श्रीयुतपदकमलं श्रीगुरुं वैष्णवांश श्रीरूपं साग्रजातां
सहगण रघुनाथां वितां तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितांश हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधु जगत्पते गोपेश गोपिकाकांत राधाकांत नमस्तुते तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमो महावदन्याय कृष्णप्रेमप्रदायते कृष्णाय कृष्णचैतन्य नामिने गौरतिसे नमः। नमो ॐ विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनिति नामिने। नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौरभक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये। नष्टप्रायेषु भद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवतीरुत्तमश्लोके भक्तिर्भवति नैष्टुकी। कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः। नैमिषे अन्मिषे क्षेत्रे ऋषया शौनकादया सत्रम स्वर्गाय लोकाय सहस्र समम आसता। श्रीमद्भागवतमचा स्कंद 1 अध्याय 1 श्लोक क्रमांक 4। अध्यायाचं नाव आहे ऋषींचे प्रश्न। हरे कृष्णा। सर्व भक्तांचं आजच्या आपल्या श्रीमद्भागवतमच्या क्लासमध्ये स्वागत आहे। आज माझी परीक्षा आहे आणि तुम्हाला सहन करणं आहे, कारण की आज नंदुळा प्रभूजींचं लेक्चर होतं। प्रभूजीच बोलतात शक्यतो, पण आज प्रभूजींना प्रोग्राम आहे राधा गोपीनाथमध्ये ब्रह्मोत्सवचा, त्यामुळे प्रभूजी आज तिथे मास्टर ऑफ सेरेमनी आहे, म्हणजे प्रभूजी सगळं हँडल करणार आहे। तर प्रभूजी म्हटले की आज कुणीतरी पाहिजे। तर प्रभूजींनी खूप काही आशीर्वाद देऊन आणि खूप काही प्रार्थना करून मला पाठवलं आहे। तर त्या आशीर्वादांच्या जोरावर मी आता इथे बसलेलो आहे आणि माझी काही पात्रता नाही भागवतून बोलण्याची, कारण की आपण काल रात्री जे बघितलं की भागवतून बोलण्यासाठी खूप काही साक्षात्कार, स्मरण, अनुस्मर, पठण, खूप काही गोष्टी याला पाहिजे असतात। पण प्रभुपादांची कृपा आहे की प्रभुपादांनी सर्व रेडीमेड दिलेलं आहे। मी फक्त चावत आहे, चावत पण नाही, गिळत आहे फक्त बस। जे प्रभुपादांनी अनुवाद दिला आहे, भाषांतर दिलं आहे, तात्पर्य दिलं आहे, तेच फक्त वाचत आहे। तर असं म्हणायचे की ज्यावेळेस प्रभुपादांनी अगोदर सुरुवात केलं भागवतम, आणि जोपर्यंत प्रभुपादांनी बघितलं की आता ही लोक फक्त माझ्याकडनंच ऐकत आहेत, यांनी पण बोललं पाहिजे, तर बोलायचं काय, म्हणजे प्रभुपादांनी सांगितलं उद्यापासून आता तुमच्यातलं एकदम भागवतम उद्या देणार। जोपर्यंत ऐकतो तोपर्यंत ठीक वाटतं, पण ज्यावेळेस इथे बसायचं म्हटल्यावर मग ठीक नाही राहते, कारण की काय बोलायचं हे समजणं पण थोडं अवघड होतं। तर मग प्रभुपादांनी सांगितलं की तुम्ही भक्तांनी प्रयत्न केला, पण पहिले भागवतम क्लास सुरू झाले ते कसे, शब्दार्थ, भाषांतर, तात्पर्य, हरे कृष्णा, महाप्रसादे गोविंदे, कारण की प्रभुपादांपेक्षा आपण काय जास्त बोलणार, कारण की त्यावेळेस एवढं जास्त। आता मी जरी मला त्या दिवशी सांगितलं तर मी विचार केला की चला आता बघूयात कुणाचे लेक्चर्स मिळत आहेत का, प्रभुपादांचे लेक्चर्स मिळत आहेत का, महाराजांचे लेक्चर्स मिळत आहेत का। आणि आता बऱ्यापैकी
आपल्याला बऱ्यापैकी स्पून फिडिंगपेक्षाही जास्त झाले, आता डायरेक्टच पोटात जाते. म्हणजे खूप काही मटेरियल मिळतं, अवेलेबल होतं, थोडा वेळ दिला की होतं ते. पण त्यावेळेस तसं नव्हतं, परंतु ती सुरुवात होती. आणि आज तीच लोकं एवढं छान त्यावर भाष्य करतात आणि त्या लोकांचं ऐकलं ना की हे पण याच्यापेक्षा ते सोपं वाटतं. म्हणजे प्रभुपादांनी आता इतकं सोपं आहे तरी पण क्लिष्ट वाटतं आहे. परंतु त्याच लोकांचं ज्यावेळेस आत्ता आपण ऐकतो आहे, जे प्रभुपादांचे शिष्य आहेत, हे जे ह्याच पर्पटवर ह्याच तात्पर्याला धरून, याच्यामध्ये वेगळं काहीच नाही आहे. आज आपण जी चर्चा करणार आहोत तुम्हाला कळेल की ह्या ज्या गोष्टी आहेत, प्रत्येक जो प्रभुपादांनी पॅरेग्राफ दिला आहे त्या पॅरेग्राफवरती व्यक्ती अर्धा तास बोलते. की जसं पहिला जो पॅरेग्राफ आहे की पहिल्या 3 श्लोकामध्ये आणि प्रस्तावना होते आणि नैमिषारण्याचा पुनरुच्चार झाला, यामध्येच 15 मिनटं लेक्चर आहे. त्यानंतर खालचं जे आहे वायव्य तंत्र आणि वराह पुराण, तर वेगवेगळ्या शास्त्रांमध्ये भागवतमचा कसं उल्लेख आहे त्याविषयी अर्धा तास माणूस बोलू शकतो. त्यानंतर पुढचं जे आहे तिसरा जो पॅरेग्राफ आहे, भगवान विष्णूंच्या प्रसन्नेसाठी सर्व यज्ञ केले जाते, यज्ञातच कर्म न अन्यत्र लोकयम कर्मबंधन, भगवद्गीतेचा श्लोक आहे, 3ऱ्या अध्यायाचा 9वा श्लोक. त्यानंतर पुढचं जे आहे, सामान्यपणे थोर ऋषीमुनी जल कल्याणार्थ नेहमीच उत्सुक असतात. तर ऋषीमुनींचे कसे कार्य असतात, ऋषीमुनी जनकल्याणासाठी किती कार्य करतात त्याविषयी 1 तास बोलणार. आणि त्यानंतर प्रभुपादांनी जो शेवटचे 2 पॅरेग्राफ दिले ते खूप महत्त्वाचे आहेत. आधुनिक आणि जनवाडी समाज आणि संकीर्तन मुवमेंट, म्हणजे हे जे 6 पॅरेग्राफ आहे याच्यावर कमीत कमी 1 तास जरी बोलले एक पॅरेग्राफ तरी 6 तास लेक्चर होऊ शकतं. इतकं प्रभुपादांच्या शिष्यांनी त्याला इलॉबरेट केलं आहे. आणि ते ज्ञान आहे म्हणून प्रभुपाद म्हणायचे की आम्ही भगवद्गीता आणि भागवतम दिवसभर बोलू शकतो, 24 तास आणि 12 महिने 365 दिवस, आम्हाला काही प्रॉब्लेम नाही. फक्त तुमची म्हणजे बाहेरच्या लोकांची कॅपॅसिटी असली पाहिजे की इथे येऊन बसणं. भागवतम हे इतकं विस्तृत आहे, वैदिक शास्त्र हे जो विस्तृत आहे त्याविषयी आपण दिवस चर्चा करू शकतो. तर ती माझी पात्रता नाही आहे, मी जास्त तुमचा वेळ पण घेणार नाही आहे, टेन्शन घेऊ नका. तर आपण फक्त जे आचार्याने जे सांगितलं आहे याविषयी त्याविषयी थोडी चर्चा करणार आहोत. तर पहिलं जे आहे की थोडा इतिहास, जसं प्रभुपाद इथे सांगतात की प्रथम 3 श्लोकामध्ये प्रस्तावना झाली आहे. तर ती प्रस्तावना की श्रीमद भागवतम कुणासाठी आहे ती एक प्रस्तावना पहिला जो श्लोक आहे त्याच्यामध्ये झाला आहे. आणि दुसऱ्या आणि तिसऱ्यामध्ये त्याचं भागवतमचं ग्लोरिफिकेशन झालं आहे की भागवतमचा महिमागान झाला आहे. म्हणजे एक प्रकारची प्रस्तावना झाली आहे. आणि ईदपासून पुढे आता भागवतम सुरू होणार आहे. तर मग तुम्ही म्हणाल हे तर ठीक आहे, प्रस्तावना झाली आहे 2. आणि आत्ता जो श्लोक आहे हा श्लोक आहे नैमिषे अनमिषे क्षेत्रे ऋषया शौनकादया. आता इथे भागवतम हे कुठं सांगितलं जातं आहे? आता नैमिषारण्यामध्ये. आणि पहिलं भागवतम कुठे सांगितलं? कोण यात्रेला गेलं होतं? शुक्ताला. म्हणजे पहिलं भागवतम शुक्ताला ते सुखदेव गोस्वामींनी कोणाला सांगितलं? परीक्षित महाराजांना. आणि आता हे नैमिषारण्यामध्ये कोण सांगतंय? सुत गोस्वामी शौनक आदी ऋषींना सांगतायत, बरोबर? बरं, हा श्लोक नंबर आहे 4. आपण तिथेच येत आहोत आता. तर हे जे अगोदर परीक्षित महाराजांचं जे भागवतम झालं आणि नैमिषारण्यातलं भागवतम झालं, हे भागवतम 5000 वर्षापूर्वी झालं, बरोबर? ज्यावेळेस परीक्षित महाराजांना सुखदेव गोस्वामी भागवतम सांगत होते ते भागवतम ऐकताना त्यावेळेस सुत गोस्वामीबरोबर अजून कोण होतं? व्यासदेव होते, नारद मुनी होते, पराशर, सगळी लोकं होती ना, सगळे ऋषीमुनी जमा झाले होते. त्यामध्ये सुत गोस्वामी होते आणि त्यामध्ये व्यासदेव पण होते. आता व्यासदेवांनी भागवतम सुरू करायचं तर कुठून सुरू करायला पाहिजे होतं? कारण की व्यासदेवांनी भागवतम कुठे ऐकलंय? शुक्ताला ऐकलंय ना. व्यासदेवांनी भागवतम सुरुवात कुठून केली? त्यांनी ते भागवतमचं वर्णन करायला पाहिजे होतं. नैमिषारण्याचं वर्णन कसं काय आलं? बरोबर ना. प्रभुपाद म्हणतात की जे भौतिक विचार करणारे लोक आहेत ना ते इथेच फसतात. रामायण अगोदर लिहिलं की अगोदर घडलं?
बरोबर ना? किती लोकांना वाटतं अगोदर लिहिलं आणि मग घडलं? रामायण अगोदर लिहिलं आहे आणि मग घडलं आहे. म्हणजे वाल्मिकी ऋषींनी अगोदर रामायण बघितलं की नाही? आणि जशी लीला बघितली तशीच लीला झाली ना. त्याला त्रिकालदर्शी म्हणतात. व्यासदेव त्रिकालदर्शी होते म्हणून त्यांनी भागवतमच्या पहिल्या श्लोकापासून 4थ्या श्लोकामध्ये पण नैमिषारण्याचं वर्णन, म्हणजे त्यांना माहीत होतं की आता इथे जे सूत गोस्वामी बसलेले आहेत, महामुनी कृते, मागे महामुनी जे कृते आहे ते व्यासदेवजी स्वतःला म्हणत नाही महामुनी कृते, ते आपले नरनारायण ऋषी जे आहेत त्यांच्यासाठी महामुनी कृते म्हणतात. की ॲक्च्युली बद्रीनाथला ज्यावेळेस तिथे होते तर त्यांच्या आशीर्वादाने त्याने लिहिलं आहे ना, म्हणून ते महामुनी कृते स्वतःला महामुनी म्हणत नाही. हे एक महत्त्वाचं आहे. तर ते नरनारायण ऋषीला महामुनी होते. तर ते त्रिकालदर्शी होते. त्यांना माहिती आहे की यामध्ये सूत गोस्वामी बसलेले आहेत आणि हे सूत गोस्वामी यानंतर परीक्षित महाराज ज्यावेळेस जातील आणि कलियुग चालू होते. प्रोजीन जो प्रश्न विचारला की कलियुगाच्या शेवटी सत्रम स्वर्गाय लोकाय सहस्रम समम आसतः, ही जी लोक आहेत ना, आपण पुढे जाणार आहोत पण प्रोजीनच्या प्रश्नाला सुरुवात करून देतो की 5000 वर्षापर्यंत द्वापार युगामध्ये काय होतं? अर्च विग्रहांची सेवा. तर ती सेवा करून भगवंताची प्राप्ती व्हायची आणि ऋषीमुनी जे जनकल्याणार्थ त्यावेळेस यज्ञ करायचे. परंतु तो यज्ञ केल्यानंतर 1 वर्ष त्या लोकांनी काय केलं? यज्ञ केले. 1000 वर्ष यज्ञ केला आणि 1000 वर्ष यज्ञ केल्यानंतर पण काय झालं? काय व्हायला पाहिजे? भगवंत यायला पाहिजे. भगवंत आलेच नाही. ते का नाही आले आपण ते प्रोजीनच्या प्रश्नाला थोडं कंटिन्यू ठेवूयात. तर शौनकादी ऋषी प्रश्न विचारतायत कुणाला? सूत गोस्वामींना. हे सर्व इथे उपस्थित झाले आहेत जनकल्याणासाठी, यज्ञ करण्यासाठी. पुढे उपस्थित झालेत नैमिषे अनिमिषे क्षेत्रे. नैमिषारण्य म्हणून एक क्षेत्र आहे उत्तर प्रदेशमध्ये. तर म्हणतात की आजही तिथे तेवढी शक्ती आहे, आध्यात्मिक शक्ती आहे की ते तुम्ही कुठलंही कार्य केलं तर त्याने जनकल्याण होतं. तर ते का? तर प्रभुपाद म्हणायचे की नैमिषारण्य जे आहे ना ते ह्या ब्रह्मांडाचं काय आहे? केंद्रबिंदू आहे, सेंटर आहे. प्रभुपाद दुसऱ्या पॅरेग्राफमध्ये ते सांगतायत की नैमिषारण्यामध्ये तुम्ही जे काही कार्य कराल ते पूर्ण ब्रह्मांडाच्या कल्याणासाठी केलं तर ते ब्रह्मांडाच्या फायदेशीर होणार. म्हणजे जे काही कार्य कराल तुम्ही आध्यात्मिक कार्य ते पूर्ण ब्रह्मांडाच्या कल्याणामध्ये फायदेशीर ठरू शकतं. म्हणून नैमिषारण्य जे आहे त्याला विशेष महत्त्व आहे. लोक म्हणेल ही नैमिषारण्य किती लोकांना तर माहितीच नाही ते कुठे आहे, काय आहे. तर ज्यावेळेस ब्रह्मदेवांनी विचार केला की ब्रह्मांड हे कशाप्रमाणे असलं पाहिजे? चक्राप्रमाणे. आणि चक्राची आरी आणि त्याचं जे नाभी जे आहे ते काय आहे? सेंटर पॉईंट पाहिजे ना कुठल्या तरी चक्राला, केंद्रबिंदू पाहिजे. तो केंद्रबिंदू नैमिषारण्य आहे. आता जसं एखाद्या देशामध्ये कुठलीही योजना पॉलिसी द्यायची असते ती कुठून येते? बरोबर ना, देशाच्या. एखाद्या कोपऱ्यात कुठे झालं तर त्याला महत्त्व नसतं, पण आपण दिल्लीवरून आले त्याला व्हॅल्यू आहे ना. सध्या जसं यांचा केंद्रबिंदू राजधानी ठेवला आहे तसं या ब्रह्मांडांचा केंद्रबिंदू जे काही जनकल्याणासाठी करायचं आहे ते फक्त नैमिषारण्यामध्येच होणार. हे शौनकादी ऋषी यांना माहीत होतं. त्यामुळे त्यांनी नैमिषारण्यामध्ये जनकल्याणार्थ तिथे यज्ञ चालू केला. तर प्रभुपाद म्हणतात की हे जे भौतिकवादी लोक आहेत ते आध्यात्मिक लोकांना किंवा शुद्ध भक्तांना वेडं ठरवतील किंवा वेड्यात काढतील. इथे प्रभुपाद म्हणायचे की आता आपण लॉस एंजलसमध्ये बसलेलो आहोत जे की जगाच्या एका कोपऱ्यामध्ये आहे आणि आपण आध्यात्मिक स्थानाच्या केंद्रबिंदूपासून खूप दूर आहोत. म्हणजे प्रभुपादांना काय म्हणायचं होतं की आध्यात्मिक जगाचं, आपल्या ह्या जगाचं जे केंद्रस्थान आहे ते नैमिषारण्य आहे. लॉस एंजलिस नाही आहे, न्यूयॉर्क नाही आहे, जे की आज भौतिकवादी लोकांचं ते केंद्रस्थान आहे. पण प्रभुपाद काय म्हणायचे की वी आर फार फ्रॉम द स्पिरिच्युअल सेंटर, आणि ते म्हणजे नैमिषारण्य, वृंदावन, मथुरा. तर आपण एक
वराहदेवांचा पण फोटो बघितला असेल ना. वराहदेवांचा फोटो कसा आहे, बरोबर ना, पृथ्वीला घेऊन आहे. किती दिवस मला हा प्रश्न पडायचा, काल त्याची उकल झाली की पृथ्वीलाच का बरं त्यांनी वर काढण्याचा प्रयत्न, एक ग्रह बुडलेला काय फरक पडतो आहे. असे कितीतरी ग्रह अनंत कोटी ब्रह्मांड लायक आहेत ना भगवंत, मग ती पृथ्वीच का काढली त्या समुद्रातून बाहेर, त्याला हे कारण आहे. तुमचं जे चक्र आहे त्याचं सेंटरच गायब झालं तर ब्रह्मांड सर्व ढासळणार आहे ना. म्हणून ती पृथ्वी पुन्हा तिच्या स्थानी प्रस्थापित करणं हे सर्वात मोठं कारण आहे. म्हणून ते भगवंत वराहदेव अवतार घेऊन येतात. भगवंतांनी पृथ्वीला फक्त डायरेक्ट तिथे पण प्रस्थापित करू शकत होते. हिरण्यकशिपूला मारण्यासाठी नरसिंहदेव म्हणून येणं गरजेचं नव्हतं, बरोबर ना. फक्त हार्ट अटॅक आला असेल हिरण्यकशिपू गेला असता, पण नाही, त्याचा नाश करण्यासाठी भगवंत येतात. तसंच भगवंत लीला करण्यासाठी आपल्याला एक अजून त्यांच्या रूपावर त्यांच्या गुणांवर चर्चा करण्यासाठी अजून एक आपल्याला संधी देतात, आणि म्हणून भगवंत वराहदेव म्हणून देतात. तर वराहदेव जी पृथ्वी ठेवतात त्याच्या याच्यामध्ये ते का, कारण की ते पूर्ण ब्रह्मांडांच्या जनकल्याणासाठी केंद्रबिंदू आहे, आणि तो केंद्रबिंदू जर त्याच्या केंद्रस्थानी नाही राहिला तर जनकल्याण होणार नाही. म्हणून भगवंत ती लीला करतात. आणि प्रभुपाद पुढे म्हणतात की या ठिकाणी जे काही आपण कार्य करतो नैमिषारण्यामध्ये किंवा एक भारतभूमीमध्ये कार्य करतो, तर त्याने तिथे यज्ञ केल्याने राक्षसी वृत्तीचे जे लोक आहेत त्यांची शक्ती जी आहे ती काय होते, क्षीण होते. आणि म्हणून ऋषीमुनींनी तिथे यज्ञ करण्याचं ठरवलं. तर हे एक ऋषींमधला आणि जनसामान्य लोकांमधला फरक आहे. हा आधुनिक जीवनामध्ये आपल्याला खूप प्रकर्षाने जाणवतो. का, कारण की आधुनिक जीवनामध्ये केंद्रबिंदू बदलला आहे. आपलं जे मॉडर्न डे आहे त्याच्यामध्ये केंद्रबिंदू बदलला आहे. त्यामुळे भक्त आणि अभक्त यांच्यामध्ये फरक जो आहे त्यांच्या कार्यामध्ये जास्त आता जाणून येतो. आणि म्हणून भगवद्गीतेमध्ये भगवंत दुसऱ्या अध्यायामध्ये 69व्या श्लोकामध्ये म्हणतात की या निशा सर्वभूतानां तस्यां जागृती संयमी यस्यां जागृती भूतानी सा निशा पश्यते मुने. की या निशा सर्वभूतानां, जसं की आम्ही ज्यावेळेस गुजरातला होतो त्यावेळेस ते गरबा असतो नवरात्रमध्ये, तर त्यावेळेस रात्री ते झाल्यानंतर 4-4:30ला ती लोक झोपायला जायची. त्यावेळेस आमची मंगल आरती शंख वाजायचा. तर प्रभूजी म्हणायचे की आता, आणि त्या 9 दिवस आम्हाला मंदिरात पण मंगल आरतीला गर्दी असायची, आणि गुजराती लोक थोडी भाविक असायचे. तर गरबा करून मग आपण मंदिरातून जाऊयात सकाळी पहाटे 4 वाजता. तर मग ती लोक 4 वाजताच गर्दी करायला सुरुवात करायची मंदिरामध्ये. तेवढे 9 दिवस गर्दी असायची मंदिरात. तर प्रभूजी म्हणायचे ह्या 9 दिवस आपल्याला गर्दी असणार आहे, कारण की ते रात्रभर गरबा खेळणार आणि नंतर झोपणार 4 वाजता. म्हणजे या निशा सर्वभूतानां तस्यां जागृती संयमी. संयमी म्हणजे ऋषीमुनी आहेत, जे उठतात त्यावेळेस जे सर्वसामान्य लोक आहेत त्यांच्या झोपण्याचा टाईम असतो. मुंबईमध्ये पण तसंच आहे. रात्री लोक 2-3, आज बारामतीत पण आहे, दुसरीकडे जायची गरज नाही. बारामतीत पण लोक 2-2, 3-3 वाजेपर्यंत झोपतात. 3 वाजता झोपतात आणि सकाळी 11-12ला उठतात. आज आणि उद्या तर तेच चालतं आहे. शनिवार रविवार आज तर स्पेशल आहे. तुम्ही सगळे साधू आहात, हे सकाळी 7 वाजल्याच्या अगोदर आलात आणि उठून येतात. तर हे साधूंचे लक्षण आहेत सकाळी उठणं. आणि आता असुर उठायला सुरुवात होते. आता त्यांची पहाट झाली 4 म्हणजे 9 म्हणजे 12 वाजता त्यांचं जेव्हाच ते सर्व जिरतं त्यावेळेस उठायला सुरुवात होते. ते एक ह्या आधुनिक जीवनाचा तो एक काय म्हणते त्याला, ड्रॉबॅक म्हणूया आपण त्याला. काय म्हणते त्याला ड्रॉबॅकला, उणीव की आपल्याला ते त्या गोष्टीमध्ये भाग पाडतं. रात्रीचा तो पॅक असतो तो फ्री असतो. ते काय ते इंटरनेटचा पॅक तो रात्री 12 ते सकाळी 5 वाजेपर्यंत फ्री असतो. आपल्याला फोर्स करता येते. आणि किंवा आता जे नाईट शिफ्ट करतात त्यांना पेमेंट जास्त असतं IT सेक्टरला, की तुम्ही रात्रभर जर जॉब केला तुम्हाला पेमेंट जास्त मिळेल. म्हणजे ह्या गोष्टी ज्या आहेत ना आपल्याला प्रेरित करत आहेत भक्तीपासून दूर जाण्यासाठी. आणि तर प्रभुपाद म्हणायचे हे जे सिव्हिलायझेशन आहे ना ते कत्तलखान्यासारखं आहे.
ते कुणाची कत्तल करत आहे? आपली नाही कत्तल करत आहे, कुठल्या प्राण्याची कत्तल करत नाही, आपल्या आध्यात्मिकची प्रेरणा आहे किंवा जी चेतना आहे तिची कत्तल करत आहे. ते मारण्याचं काम हे आधुनिक समाज किंवा आधुनिक जे सिव्हिलायझेशन आहे ते करत आहे. आणि जे सामान्य लोक आहेत ते याच्या विरुद्ध असतात. म्हणजे एखादी गोष्ट जी मौल्यवान आहे ती त्यांना मौल्यवान नसते. तर आज माझं भाग्य आहे की भागवतम करण्याचा प्रथम संधी मिळते. गुरुपौर्णिमा आहे आज. तर आज गुरुपौर्णिमा का साजरी करतात माहिती आहे? हां, गुरूंच्या कृतज्ञतेबद्दल. पण आज काय विशेष आहे? नाही, सनातन गोस्वामींची तिरुभाव तिथी आहे आज. सनातन गोस्वामी हे इतके महान आचार्य होते की पूर्ण व्रज आहे ना, पूर्ण व्रज त्यांना गुरु मानायचं. म्हणजे सनातन गोस्वामी जे सांगतील तीच पूर्व दिशा असायची ज्यावेळेस सनातन गोस्वामी होते त्यावेळेस. तर सनातन गोस्वामी दररोज काय करायचे? गोवर्धनची प्रदक्षिणा करायचे. उतार वयात सुद्धा ज्यावेळेस त्यांना चालवणं सुद्धा शक्य नसायचं त्या वयात सुद्धा सनातन गोस्वामी गोवर्धन दररोज परिक्रमा करायचे. आणि शेवटी ज्यावेळेस त्यांचं वय खूप होतं, चालणं खूप कठीण होतं, त्यावेळेस भगवंत स्वतः येतात आणि त्यांना म्हणतात की बाबा आता तुम्ही प्रदक्षिणा नका करू. तर भगवंत म्हणतात अरे लाला मी नाही, माझं ते व्रत आहे, मी ते मोडू शकत नाही, जितकं शक्य होईल तेवढं कराल. तर भगवंत होतं की नाही, मी काय करतो आहे की माझे चरण आणि एका वासराचे चरण असलेलं तुम्हाला काय देतो? शिला देतो, गोवर्धन शिला. त्याची तुम्ही दररोज प्रदक्षिणा करा, ती माझी प्रदक्षिणा केल्या इतपंच होईल. आणि सनातन गोस्वामीने ते स्वीकार केलं आणि भगवंताने साक्षात मदन गोपाळाने त्यांना दिलं. गिरिराज गोवर्धन स्वतः आले होते. तर त्यांच्या स्मरणार्थ मग ती गुरुपौर्णिमा चालू झाली की सनातन गोस्वामी हे सर्वांचे गुरु आहेत. आणि म्हणून आज जर तुम्ही गोवर्धनला गेले आज, तर जसे पंढरपूरला लोक एकत्र होतात किंवा जगन्नाथपुरीला लोक एकत्र होतात तशी गर्दी आज गोवर्धनला असते प्रदक्षिणा करण्यासाठी. कुणालाही निमंत्रण द्यावं लागत नाही की आज गुरुपौर्णिमा या. प्रत्येक गावातून कमीत कमी 100-200 भक्त, 300 भक्त आपोआप, उत्तर प्रदेश, राजस्थान अर्धा, मध्य प्रदेश अर्धा, बिहारचा आहे थोडा भाग, आपोआप त्या गावातनं गुरुपौर्णिमेला लोक घरातनं बाहेर पडतात. म्हणजे आदल्या दिवशी बाहेर पडतात. आज दिवसभर गोवर्धनची परिक्रमा करतात. श्रील सनातन गोस्वामींच्या स्मरणार्थ त्यांना स्मरून ते जे करायचे त्यांचं फळ आपल्याला मिळावं, त्यांच्या इतकी आपली आध्यात्मिक प्रगती व्हावी. आणि म्हणून जसं आपल्याकडे पण मी सांगत होतो प्रभूजींना की जसं आपल्याकडे पण एकादशीला आता गर्दी असते, प्रत्येक एकादशीला आज तुम्ही पंढरपूरला गेले तर गर्दी असते, आषाढी कार्तिकीला असते, आषाढी कार्तिकीला स्पेशल गर्दी असते, तर प्रत्येक एकादशीला तरी गर्दी आहे. तसं प्रत्येक पौर्णिमेला तुम्ही जर गेले तर गोवर्धनला गर्दी असते. गोवर्धन प्रदक्षिणा जी करणं प्रत्येक एकादशीला ते लोक खूप पुण्याचं कार्य समजतात. आणि तिथे पण प्रत्येक गावातून 10-20 लोक अशीच चालत निघतात. कोणाला सांग पौर्णिमा आहे, चलो गोवर्धन चलते, प्रदक्षिणा परिक्रमा म्हणत ती लोक निघतात. आणि कोणाला सांग 10-20 लोक प्रत्येक गावात निघतात. प्रत्येक पौर्णिमेला गर्दी असते. तर आज सनातन गोस्वामी यांचं ॲक्च्युली बोलूयात, वेळ भेटला तर बघूयात. ते घड्याळ पुन्हा थांबलंच तिथे. रोज मला घड्याळ द्या ना, खूप दिवसापासून ते घड्याळ बदललं तरी बंदच पडत आहे. तर ह्या भौतिक जगातल्या लोकांसाठी जी गोष्ट खूप मौल्यवान आहे, मी 15 मिनटं गेला अजून, ती आध्यात्मिक प्रगती केलेल्या शुद्ध भक्तांसाठी ती काय असणार आहे? एक कचऱ्यासारखी असणार आहे. सनातन गोस्वामींच्या जीवनातलाच एक प्रसंग आहे, बरोबर ना, की त्यांच्याकडे एक हिरा होता आणि तो त्यांनी काय केला? या कचऱ्यामध्ये फेकून दिलेला. आणि त्यांच्याकडे एक व्यक्ती आला विचारायला
की काय करा तुम्ही, मला एक काय करा, मौल्यवान गोष्ट द्या. आता ते काय म्हटले की तू काय कर, ती गोष्ट घेऊन जा, त्या कचऱ्यात पडलेली आहे, आणि तो ते हिरा घेऊन जा. पण नंतर तो विचार करतो की हे कसं शक्य आहे. त्यांना मी मौल्यवान मागितलं आणि ते कचऱ्यातनं घ्यायला सांगितलं मला. म्हणजे यांच्याकडे याच्यापेक्षा मौल्यवान असणार आहे. मी शॉर्ट करतो आहे स्टोरी, कारण की परपटमध्ये खूप काही बोलण्यासारखं आहे. आणि मग ते पुन्हा येतात आणि ते विचारतात की नाही, ही गोष्ट मौल्यवान शक्यच नाही, कारण की ही मिळाल्यानंतर मला जितकं समाधान मिळत नाही त्यापेक्षा जास्त समाधानी तुम्ही आहात, त्यापेक्षा जास्त आनंदी तुम्ही आहात. म्हणजे या हिऱ्यापेक्षा जास्त मौल्यवान तुमच्याकडं काहीतरी असणार आहे. आणि मग ते म्हणतात की हो नक्की आहे. ते काय, भगवंतांचं नाम. आणि मग ते त्यांना भगवंताचं नामस्मरण, नामजप करण्यास सांगतात. म्हणजे की जी गोष्ट भौतिकवादी लोकांसाठी महत्त्वाची आहे ती गुरु किंवा शुद्ध भक्तांसाठी किंवा आध्यात्मिक प्रगती केलेल्या भक्तांसाठी अजिबात महत्त्वाची नाही. ब्रेकिंग न्यूज जी लोकांसाठी, सामान्य लोकांसाठी खूप महत्त्वाची असते, ती एकदम शुद्ध भक्तांसाठी क्षुल्लक असते. 2 लांबत जाईल. तर ते हरिनाम जे आहे ते खूप मौल्यवान आहे, हे सनातन गोस्वामींनी त्यांना सांगितलं. म्हणून ते जे पुढे जाऊयात, थोडं पुन्हा मागे येता येईल वाटलंच तर. कसं हातात धरता काय माहिती, ते इथंच जड झालं आहे. होय. तर इथे प्रभुपाद म्हणतात की थोर ऋषीमुनी जलकल्याणार्थ नेहमीच उत्सुक असतात. तर जे ऋषीमुनी आहेत ना, ते 1000 वर्ष यज्ञ करतात. तर यज्ञ का केला जातो, तर यज्ञ करण्याचे 3 कारणं आहेत. पहिलं कारण आहे की जे याच्यामध्येच दिलेलं आहे की भगवान आणि भक्त यांना संतुष्ट करण्यासाठी. आणि दुसरं प्रभुपाद तात्पर्यात सांगतात की जनकल्याण करण्यासाठी, जनकल्याणार्थ ऋषीमुनी यज्ञ करतात. आणि तिसरं आहे कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी, स्वतःसाठी नाही. यामध्ये स्वतःसाठी काय आहे का, तर ऋषीमुनी जे काही करत आहेत ना, ते एकतर भगवान आणि भक्त यांच्या संतुष्टीसाठी, जनकल्याणासाठी आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी. तर आपण जो सकाळचा जप करतो ना, भगवान आणि भक्ताला संतुष्ट करण्यासाठी, तर माझ्यासाठी तरी शक्य नाही. जलकल्याण काय, आपलंच कल्याण. आपल्याला झोप सुधरत नाही की जप आहे की काय, किती वेळा पुन्हा लक्ष जातं त्या साक्षी माळेकडे. आज 3च झाले, अजून खूप बाकी आहेत. हे कधी 16 होते. त्यामुळे जनकल्याण पण अवघड आहे, भगवान बघत. पण एक प्रभुपाद सांगतात, थँक्यू कृष्ण. गौरांग प्रिया प्रभू आले होते ना 2-3 वर्ष आपल्याकडे याच्यासाठी, गौर पौर्णिमेसाठी. सगळ्यांना वधवून घेतलं होतं प्रभूजींनी. थँक्यू कृष्णा. की हे आपण करू शकतो दररोज सकाळी. आपलं काहीच नाही आहे. मी काल पण सांगत होतो की लायकीच नाही आहे भगवत नाम घेण्याची, पण प्रभुपादांनी आपल्याला दिलं आहे, ते भगवंतांनी आपल्याला ते दिलं आहे. तर एक आपण प्रभुपादांचं आणि भगवंताचं थँक्यू म्हणणं आहे की प्रभुपादांना आपण थँक्यू म्हणू शकतो, धन्यवाद देऊ शकतो, कृतज्ञता व्यक्त करू शकतो की भगवंता तुम्ही मला पात्र समजलं तुमचं नाव घेण्यासाठी, तर तुमचे खूप खूप धन्यवाद. कारण की भगवंतांचं नाव मुखावर येणं हे पण सोपं नाही. जसं आपण बाहेर गेलो, कुशाला हरे कृष्ण म्हटलं समोरच्या व्यक्तीला, ती क्वचितच हरे कृष्ण म्हणेल. ती हरे कृष्ण म्हणणार नाही, ते हॅलो म्हणेल, हाय म्हणेल, गुड मॉर्निंग म्हणेल. पण ती राम आता राम पण म्हणत नाही लोक. राम म्हटल्यावर बाकीच्या वाटतं हा रामाचा झाला, ते पण झालं. आता हरे कृष्ण म्हटलं तरी लोकांना वेगळं वाटतं. इव्हन आमच्या कॉलेजमध्ये आमचे जे सिनियर होते काही भक्त, ते आम्हाला हरे कृष्ण म्हटले की मी हटकून त्यांना दुसरं काहीतरी म्हणायचं. पण ज्यावेळेस त्याला टॉन्ट करायचं असलं त्यावेळेस आम्ही त्याला हरे कृष्ण म्हणून टॉन्ट करायचो. म्हणजे हे असतं नाही की उपहासात्मक आपण भगवंताचं नाव घेतो.
तर आपण जे भगवंताचं नाव जे आहे ना ते मुखावर येणं खूप मुश्किल आहे, खूप अवघड आहे. म्हणून आपण भगवंतांची कृतज्ञता व्यक्त केली. दररोज सकाळी एवढं जरी केलं आपण की भगवंता खूप खूप धन्यवाद. आणि प्रत्येक हरे कृष्ण म्हणतो, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, थँक्यू कृष्णा. प्रत्येकच केलं बस. हे आहे, हे स्वतः करता सुद्धा नाही का, कारण की हे आपण थँक्यू म्हणतो आहे, हे प्रभुपादांचं आणि परंपरेचं गुणगौरव आहे. आपण त्यांना थँक्यू म्हणतो आहे. जसं की जनकल्याणार्थ ज्यावेळेस एखादी गोष्ट केली जाते तर ती सर्वांना लागू होते. म्हणजे असं नाही की काही स्पेसिफिक काही असं दिल्लीवरनं काही निर्णय आला तर तो काही वेगळ्या विशिष्ट लोकांसाठी नसतो, तो सर्वच लोकांसाठी असतो. आणि म्हणून आपण ज्यावेळेस कृतज्ञता व्यक्त करतो ही एक प्रकारची टॅक्स भरल्यासारखं आहे. आपण टॅक्स भरतो ना, जसं की आपण आता ही वीज मिळते तर याचं पण आपण बिल भरतो, त्याशिवाय आपल्याला मिळत नाही. म्हणजे ते एक प्रकारचं बिल भरण्याचं. किंवा आपल्याला पाणी येतं आहे त्याचं पण आपण बिल भरतो आहे. आपण पेट्रोल टाकतो आहे तर त्यामध्ये पण टॅक्स भरतो आहे. तसंच जो कर भरायचा असेल तर हा कर भरणं म्हणजे यज्ञ करणं. जसं सूर्य, चंद्र, पृथ्वी. आणि ज्यावेळेस आपण खूप तहानलेलं असतं आणि आपल्याला जर कोणी पाणी आणून दिलं तर आपण त्याला काय म्हणतो, धन्यवाद म्हणतो, थँक्यू बोलतो. तसं आपली भगवंतांच्या बद्दल जे प्रेम होतं, त्याची भूक होती, तहान होती आणि ती आता चैतन्य महाप्रभू आणि प्रभुपादांनी भागवली आहे. तर आपण ते तहान जी भागवली त्याबद्दल थँक्यू बोलायचे, ती कृतज्ञता व्यक्त करायची आहे. म्हणून हा यज्ञाचा प्रकार आहे. म्हणून कृतज्ञता कशी व्यक्त करायची तर ती यज्ञ म्हणजे वेगवेगळ्या पद्धती आहेत आणि सुसंस्कृत पद्धत म्हणजे की यज्ञ आहे, आपण कशी करू शकतो. म्हणून कलियुगासाठी कुठला यज्ञ आहे, हरिनाम. कृष्णवर्णम त्विषा कृष्णम संगोपांगाद पार्षदम यज्ञे संकीर्तन पाये यजंती ही सुमेधसा. कृष्णवर्णम त्विषा कृष्णम, चैतन्य महाप्रभू स्वतः येतात आणि काय म्हणतायत की संकीर्तन करा, एकत्र येऊन करा. माझं नाव, रूप, गुण, लीला याचं वर्णन तुम्ही एकत्र येऊन करा. एकट्याने करू नका, एकट्याने जास्त दिवस होणार नाही. म्हणून आपण भागवतम चालू केलं आहे. भक्तांच्या प्रयत्नानं आपण जे भागवतम चालू केलं आहे ॲक्च्युली दररोज व्हायला पाहिजे. तुम्ही प्रार्थना करा ते भागवतम दररोज होईल. आपण आता आठवड्यातून एक दिवस केलं आहे. दररोज हे इंजेक्शन, जसं माताजी सांगत होते, हे इंजेक्शन दररोज घेतलं पाहिजे. कारण की बाहेर जे इन्फेक्शन आहे तो खूप जास्त आहे. त्यामुळे दररोजच आलं पाहिजे. आपण भागवतम दररोजच झालं पाहिजे. ठीक आहे, आठवड्यातून एक दिवस रविवारी चालू करूयात. तर ज्या इतर पद्धती आहेत जसं की हवन यज्ञ आहे, अर्चविग्रहांची सेवा आहे किंवा ध्यान आहे, त्या ह्या युगासाठी नाही आहेत. या युगासाठी फक्त संकीर्तन आहे. याचा अर्थ असा नाही की ज्या पद्धती होत्या त्या चुकीच्या आहेत. हे ॲक्च्युली काही लोक म्हणतात की नाही आता हे नाही आहे, ते चुकीचं आहे. नाही, त्या फक्त ह्या युगाकरता नाही आहेत, एवढंच फक्त. या युगा फक्त काय, संकीर्तन. का, कारण की संकीर्तन म्हणजे एकत्र आल्यानंतर आपण कीर्तन करू शकतो, एकत्र येऊन आपण जप करू शकतो, भागवतम ऐकू शकतो. हे प्रकारचं संकीर्तन आहे भगवंतांच्या लीलाचं. आणि ते केल्याने आपली आध्यात्मिक शक्ती वृद्धिंगत होते. आणि व्यासदेवांनी बघितलं होतं की ही जी लोकं आहेत हे कशी आहेत. 10व्या श्लोकामध्ये आहेच पुढे, प्रायेण अल्पायुष्य सभ्या कलो अस्मिन युगे जना मंद सुमंद मत्य मंद भाग्यही उपद्रुत. यांचं आयुष्य पण कमी आहे आणि आयुष्य कमी आहे, मंद आहे, यांना बुद्धी पण थोडी आळस पण असणार आहे. यांच्यासाठी सगळ्यात सोपी पद्धत की
आपली पात्रता बघून त्यांनी काय केलं, ही पद्धत दिली आहे चैतन्य महाप्रभूने, काय करा तुम्ही संकीर्तन करा. तर जसं हा श्लोक जो आहे, कृते धायतो विष्णू त्रेताय यजतो मखे द्वापारे परिचर्यायाम कृष्णे कलो तद हरिकीर्तनात, की कृते धायतो विष्णू. कृते म्हणजे सत्यलोकामध्ये, सत्यलोकामध्ये विष्णू ध्यान करून आपण भगवंताची प्राप्ती करू शकत होतो. तेच त्रेतायुगामध्ये यज्ञ, यज्ञ म्हणजे होम हवन करून, तेच द्वापार युगामध्ये अर्चविग्रहांची सेवा करू, आणि कलो तद हरी कीर्तनात. तर याचं उदाहरण असं आहे, म्हणजे याचा अर्थ असा नाही की त्या गोष्टी नाही आहेत, त्या व्यक्ती त्या ज्या पद्धती आहेत त्या एवढ्या आता काय म्हणतात त्याला प्रभावी नाही आहेत, किंवा ते आता सध्या अलाउड नाही आहेत, ते अवैध आहे असं समजूया. एक उदाहरण देतात व्रजबिहारी प्रभूजी, काय की प्रभूजी 2 उदाहरण देतात. मी पहिलं देतो, दुसरं मी ऑलरेडी दिलेलं आहे. की एखादा व्यक्ती इथून असंच पुण्याला दररोज प्रवास करतो आहे. व्यक्ती दररोज इथून पुण्याला प्रवास करतो आहे, आणि तो दररोज प्रवास जर करत असेल तर एक त्याला मासिक पास काढतो आपण ना, तो पास काढलेला आहे, नॉनस्टॉपचा पास आहे, दररोज इथून पुण्याला जाऊन येऊन करत आहे, आणि त्याची जी मुदत आहे, इको बंद करू, हरे कृष्ण, तो 1 तारखेपासून 30 तारखेपर्यंत त्याची मुदत आहे. तर ज्यावेळेस मी 1 तारखेला 1 पासून 30पर्यंत प्रवास करेल ह्या महिन्यामध्ये, आणि पुढच्या महिन्यात तो पास संपलेला आहे, आणि मी 1 तारखेला तो पास घेऊन बसमध्ये चढलो. माझ्याकडे पास आहे जुलै महिन्याचा, आणि मी आता 1 ऑगस्टला गाडीमध्ये चढलो आहे, आणि तो कंडक्टर ज्यावेळेस येईल त्यावेळेस मी त्याला तो पास दाखवेल. आता तो कंडक्टर काय म्हणेल, तुम्ही काय करा गाडीच्या खाली उतरा. तो म्हणून नाही, मी म्हणत काय, माझ्याकडे पास आहे ना, हे बघा काय लिहिलं त्याच्यावरून, पुण्यावरून बारामतीवरून पुणे, बरोबर, इथे पुणे लिहिलं, इथे बारामती पुणे, पास तसं लिहिलेलं आहे. नॉनस्टॉप गाडीचं पण लिहिलं आहे, मी नॉनस्टॉप गाडीतच बसलो आहे, नाव पण माझंच आहे लोकेश्वर कृष्णदास, माझ्याकडे आधार कार्ड पण त्याच नावाने आहे, गोष्टी सगळ्या आहेत. कुठली गोष्ट नाही आहे, व्हॅलिडिटी. तो 30 जुलैपर्यंतच होता, 31 जुलैपर्यंतच होता. आज काय तारीख आहे, 1 ऑगस्ट आहे, त्याची वैधता संपली आहे. तसंच सत्ययुग, त्रेतायुग, द्वापरयुग याच्यामध्ये जे काय गोष्टी होत्या त्या आहेत, परंतु त्याची वैधता आता नाही आहे. का, कारण की आपली पात्रता नाही. प्रायेण अल्पायुष्य सभ्या कलयस्मिन युगजना मंद सुमंद मत्यो मंद भाग्यही उपद्रुत. म्हणून आपली पात्रता बघून भगवंतांनी हा एकच आपल्याला मार्ग दिला आहे. अजून एक उदाहरण देतात की सपोज आता मी आजारी आहे, ताप आला आहे, बऱ्यापैकी बॉडी पेन पण आहे, आणि मी डॉक्टरकडे गेलो नाही, किंवा डॉक्टरकडे गेलो आणि डॉक्टरने लिहून पण दिलं, आणि मी डायरेक्ट शॉपमध्ये मेडिकल शॉपमध्ये गेलो आणि त्याला म्हटलो ते सगळ्यात कुठली पण एखादी गोळी दे किंवा सगळेच दे, त्याने होणार आहे का, नाही. जे डॉक्टरांनी लिहिलं आहे प्रिस्क्रिप्शनवर तीच तो गोळी देणार, त्यानेच आपला आजार बरा होणार आहे. बाकीच्या सगळ्या गोळ्या घेऊन काय दिसायला सगळ्या दिसत आहेत ना त्याच्यामध्ये, त्याने ठेवले आहेत, पण ते योग्य जो त्याचा आजार आहे त्यानुसारच त्या देणार आहेत. म्हणून आजच्या परिस्थितीला जे अनुरूप आहे आणि ते आहे फक्त हरे कृष्ण महामंत्र. म्हणून प्रभुपाद पण ज्या वेळेस टेम्पल ओपनिंग आहे, यज्ञ हवन होतच आहे, अर्चविग्रह सेवा होते, तरी पण हरे कृष्ण महामंत्र. कोणाची दीक्षा आहे, हरे कृष्ण महामंत्र. संन्यास दीक्षा आहे, हरे कृष्ण महामंत्र. लग्न आहे, हरे कृष्ण महामंत्र. बारसं आहे, हरे कृष्ण महामंत्र. कुणी देह सोडून गेलं, हरे कृष्ण महामंत्र. तर तुम्ही व्यासस्थानावर बसल्यात तर प्रार्थना करतात, आपण प्रार्थना करताना ज्यावेळेस हरे कृष्ण महामंत्र त्यावेळेस काही लोक हात जोडून म्हणतात, काही शरण घेतात. तर आपल्याला ह्या परिस्थिती, कुठली परिस्थिती असू द्या,
हरे कृष्ण महामंत्र काय आहे आपल्यासाठी? सर्व वेळेसाठी एकच उपाय आहे. म्हणून आपण जास्तीत जास्त काय केलं पाहिजे? हरे कृष्ण महामंत्राचं संकीर्तन केलं पाहिजे. संकीर्तनाला खूप म्हणत. सनातन गोस्वामी एवढे महान आचार्य होते. आज त्यांचा 13वा दिवस आहे. परंतु त्यांनी ज्यावेळेस ते वृंदावनला असायचे तर ते सर्व भक्तांना एकत्र येऊन भगवंतांच्या लीलांचं गान करायचे. षड गोस्वामी, एक फोटो तुम्ही बघितला असेल, माहीत नाही किती लोकांनी बघितलं, ते सगळी लोक एकत्र यायचे दररोज. फक्त त्यांचा वृक्ष बदलायचा, पण ते दररोज एका वृक्षाखाली तासोनतास फक्त भगवंतांच्या लीलांचं कथन करायचे आणि गायन करायचे. षड गोस्वामी जे आहेत ते खूप प्रेरणादायी आहे ॲक्च्युली. तुम्ही षड गोस्वामींचा कधी एकटा फोटो बघितला नसेल. इथे पण आपण षड गोस्वामी ते एकत्रच आहेत. आणि कधी पण ते जेव्हा श्रवण करतायत, नाना शास्त्र विचार आहे ना निपुण एक, तर ते सर्व शास्त्राचं जे सार आहे ना ते सर्व एकत्र तिथे श्रवण करायचे आणि कथन करायचे. तर आपण पण आज एवढा चांगला दिवस आहे, त्या दिवशी एक प्रार्थना करूया सनातन गोस्वामींना की ते सर्व वृंदावन ब्रजवासींचे गुरु होते. म्हणजे सर्व लोकांचे गुरु. ती गुरुमध्ये शक्ती असते ना, गुरु म्हणतात. गुरु मीन्स हेवी. ते खूप शक्ती मानतात. त्या शक्तीचा थोडी आम्हाला आध्यात्मिक शक्ती द्या की जेणेकरून आमची भक्ती जी आहे ना, जी डळमळते, तिला कुठेतरी टेकू आधार लागेल ना, आधार लागेल. तो आधार तुम्ही देण्याचा प्रयत्न करा. आम्ही नक्कीच पुढे भक्तीमध्ये जाण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, ठीक आहे. श्रीमद भागवतम की जय. श्रील प्रभुपाद की जय. कुणाला काही प्रश्न असेल तर लिहून ठेवा. पुढच्या रविवारी प्रभूजींना विचारा. हरे कृष्ण. ओके 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 ओके. प्रभूजींच्या प्रश्नाचं उत्तर ॲक्च्युली पुढच्या श्लोकांमध्ये येणार आहे. मी आत्ता सांगतो की कलियुग चालू झालं होतं, त्यामुळे वैधता संपली होती. 1 ऑगस्ट चालू झाला होता आणि तो जे यज्ञाचं जे ॲक्च्युली तिथे जर भगवंत प्रकट झाले असते तर मग भागवतम उदय झालं नसतं. कारण मग त्या लोकांनी अगदी म्हणजे तो यज्ञ करायचं साफल्य झालं होतं तिथे. ॲक्च्युली हजारो ऋषीमुनी तिथं एकत्र आले होते नैमिषारण्यामध्ये. आणि मी ते उल्लेख केला होता की नैमिषारण्य सेंटर आहे, सगळ्यांचं केंद्र आहे. आणि तिथे जी गोष्ट होणार होती ती अजून सहस्र वर्षांपूर्वी चालणार होती. म्हणजे तो यज्ञ 1000 वर्षांपर्यंत चालणार होता. म्हणजे त्या दिवसापर्यंतपासून आजपर्यंत तो यज्ञ चालला असता. समजतंय? कारण की 5000 वर्षानंतर पुन्हा यज्ञ झाला असता, पुन्हा तो चालू झाला होता. तर 5000 वर्षापूर्वी जो यज्ञ चालू झाला होता तो यज्ञ आजपर्यंत चालला असता जर भगवंत तिथे प्रकट झाले असते तर. म्हणून तिथेच भगवंतांच्या लीला किती आता जे चालू होणारे कलियुग त्याची महिमा गान करण्यासाठी भगवंत तिथे भागवताच्या रूपात प्रकट झाले. भागवत आणि भगवंत हे भिन्न नाही आहेत. त्यामुळे तो यज्ञ आत्ताच 5000 वर्षीच दोन्ही गोष्टी झालेल्या आहेत. तर ते तिकडनं झाल्यानंतर इथे येतात सुत गोस्वामी आणि शौनकादी ऋषी. त्यांना प्रश्न विचारतात. म्हणजे बघा ॲक्च्युली भागवतम हे अजून खूप पुढे चालू होतं, पण हे जे व्यासदेवाने लिहून ठेवलं आहे ते अगोदरपासून लिहून ठेवलं आहे की हे 6 प्रश्न विचारणार ते लोक शौनकादी ऋषी तिथे गेल्यानंतर, आणि त्याची उत्तरं अशी दिली जाणार आहेत. ॲक्च्युली आपल्याला माहीत नाही की ते जे भागवतम सांगितलं आहे परीक्षित महाराजांना ते कसं आहे, ते किती एलॉबरेट आहे ते आपल्याला माहीत नाही आहे. हे जे भागवतम आहे हे शौनक ऋषींना आणि आपल्याला समजेल. म्हणजे ते जे ऋषीमुनी होते ते कलियुगाच्या ज्या हिशोबाने तिथे आलेले आणि त्यानुसार भगवंताची लीला पुढे व्हावी म्हणून हा जो यज्ञ आहे तो तिथे साफल्य नाही झालं. आणि मग ते तिथे खूप छान वर्ण प्रभू सांगते प्रभुपाद की तिथे सर्व धूरच झाला सगळा ज्यावेळेस ते हे झालेलं यज्ञ. आणि त्यावेळेस मग ते लोक विचारतात सुत गोस्वामींना की हे असं का झालं. आणि मग ते पुढे आहे ते येत आहेत. म्हणजे पुढे मी ते पहिला चॅप्टर केलं त्यात सांगितलं पण होतं की मग ते पुढे विचारणा करतात की असं का झालं. भगवंत गेल्यानंतर मग ते मागे काय ठेवून गेले. तर मग ते सांगतायत की भागवतम ठेवून गेलेत मागे जे की सर्व जनकल्याणासाठी पुढे झालेलं. म्हणजे मी घेतलेलं आहे त्याच्यामध्ये होईल. ओके, थँक्यू. हरे कृष्ण. जय. श्रील प्रभुपाद की जय. श्रीमद भागवतम की जय. हरे.